हळूहळू जमतेय. खरंच रे, एक वेगळाच गोडवा या पाण्यात. कसं काय? निसर्गाच्या काही गोष्टी असतात ज्या नाही एक्सप्लेन करता येत. अगं काय आहे, तिकडेच मुक्काम करायचा विचार आहे काय? कधी येणार तुम्ही? कधी येणार आहात तुम्ही? आय एम मिसिंग यू शमी. मला पण खूप आठवण येते ग तुझी. आम्ही लवकरच येऊ. आम्ही सगळे लवकरच निघू. तिथे कसं चाललंय सगळं? उत्तम. तुम्ही नाही ना तर शांतता आहे घरात. तू नाहीयेस ना तर इतकी शांतता आहे घरात. खूप बोर होतंय ग मला. ये ना लवकर. लवकर या आता. नाही काय आता गणपती येतील नंतर गर्दी होईल, आम्हाला त्रास होईल तुम्हाला आणायचा. आणि ते परीक्षा वगैरे काय चालले ना, आता बस झाली म्हणावं ती. ए त्या आजीला म्हणावं परीक्षा वगैरे पास झाली आहे आता. शमी, ती तुला फार त्रास तर देत नाही ना ग? नाही ग, मी खरंच खूप मजेत आहे. घे रे अभि. हे बोल. हॅलो. हा हॅलो. हो मी मजेत आहे. काळजी नको करूस. डोंट वरी. नाही ती सुद्धा ठीक आहे, पण तिची दमछाक बघवत नाही का? सासूबाईंच्या मनास काय उतरतंय का नाही उतरत आहे का? आपले पुन्हा पहिले पाढे 55. अजून तरी तसं काही म्हणाला नाहीयेत त्या, पण बघू. उद्या परवाला येऊ आम्ही. शमी, पण आजीचा होकार घेऊनच ये इकडे. आजीचा होकार इतक्या सहजासहजी मिळेल असं नाही वाटत मला. तिच्या मनात काय चालू ना काहीच कळत नाही. मी तर देवावर भरोसा ठेवलाय आणि शमी काही तिच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करते. अजून काय सांगू? अजून काय सांगू? मी माझं काम करते आणि गणपती बाप्पाकडे हेच मागते, यंदा तुझी पूजा करायला अभिजितच्या घरी सगळ्यांनी प्रेमाने बोलवते. बस. अभि. हा जी. शमिका अजून उठली नसेलच ना? बंडू चहा. देवघरात स्तोत्रांचं पुस्तक आहे,
ते घे आणि सगळी स्तोत्र पाठ करून ठेव. गणेश चतुर्थी येते. बंडू, ए बंडू, अरे सुंठ आण रे बाबा, डोकं फार दुखतंय माझं आज. आजी, खूप दुखतंय ना डोकं? माझं ऐका, माझ्याकडचं औषध घ्या, खरंच बरं वाटेल तुम्हाला. असं नको ना बघू. मंत्र पाठ करायचे आहेत मला. माझं लक्ष नाही लागणार मग. गौरी पुत्रम विनायकम. बंडू, काळजी घे हा. आणि मुंबईत कधी आलास तर आमच्या घरी ये. सगळी मुंबई फिरवू आम्ही तुला. तुम्ही पण नीट राहा आणि आमच्या दादा संग लगीन कराल तेव्हा मला बोलवा. रागावलं नाही ना आजी? नाही बरं बंडू. आणि हो, घराची नीट काळजी घे. तुझ्या भरोशावर घर टाकून जातेय मी. मागचं दार व्यवस्थित बंद कर आणि झाडापेडांना व्यवस्थित खतपाणी कर. कळलं? हो हो हो. पाटाचं पाणी अडलं ना तर कुठल्या तरी माणसाला बोलावून घे आणि व्यवस्थित करून घे त्याच्याकडनं. कळलं. चला. नमस्कार वसुंधराबाई. गेल्या 30 वर्षात आज पहिल्यांदा तुमच्या घरची पायरी चढतोय. इतके दिवस पायरी खाली उतरलो. चुकलो होतो मी. या तुमच्या पाहुणीचे आभार मानायला आलोय. या तुमच्या पाहुणीमुळे आमच्या मुलाचा जीव वाचला. तुम्हाला काहीच माहिती नाही का? अहो, त्या दिवशी आमच्या मुलाला साप चावला होता. तर ऐनवेळी हिने उपचार केले. सगळं विष शोषून घेतलं आणि आमचा नवसाचा मुलगा वाचला. अहो, ही तुमच्याकडची पाहुणी
आपल्यातल्या दुश्मनीचा हिच्या मनात विचार सुद्धा आला नाही आमच्या मुलाला वाचवताना. आम्ही तरी कशाला जतन करून ठेवलेल्या दागिन्याप्रमाणे हे वैर जपायचं. माफ करा वसुंधराबाई, माफ करा आणि तुमची अमानत परत घ्या. म्हणजे अमानत म्हणजे तुमची जमीन परत करतो. तुम्ही मुंबईला निघालात का? हो, हे काय निघालोच आम्ही. ठीक आहे, तुमचा पत्ता द्या, त्या पत्त्यावरती मी पेपर्स पाठवून देतो. तुमची जमीन परत करतो, शब्द देतो मी तुम्हाला. संपवून टाकूया ती कोर्टातली केस. मी काय बोलू आता. तुमचे खूप खूप आभार. नाही वसुंधराबाई, नाही, आम्ही काहीही केलं नाही. हे सगळं तुमच्या या पाहुणीमुळे घडलंय. हो, ही तुमची? ही माझी होणारी बायको शमिका. हो का? वा वसुंधराबाई, वा. खरंच अहो, अशी नाचून मिळायला भाग्य लागतं. खरंच नशीबवान आहात तुम्ही. सुखी राहा पोरी, सुखी राहा. चला येतो आम्ही. वहिनी, लय भारी पायगुणा तुमचा, लय भारी. चामा आरी एकदम फटाक. अहो, पाटलाला हात जोडायला लावलं तुम्ही. वाह आजी, ह्या जमिनीसाठी आपण केवढं काय काय केलं नवं. पण या वहिनी आल्या आणि एका झटक्यात जमिनी आपल्याला मिळाल्या. खरं तर यांना अगोदर बोलायला पाहिजे होतं. नाही ते काय म्हणतात हो तुमच्यात, ते म्हणतात ना एकदम, हा लकी, एकदम लकी आहे. खरंच वहिनी, अहो तुमचा पायगुण लय लकी आहे. आजी, आजी निघायचं? हो, निघूया चला. आलीस का ग? हो. अगं राहू दे. दे. प्रवास कसा झाला? चांगला. मेघना आली का? हो, आहे आतमध्ये आहे. तिला माझ्या पूजेची तयारी करायला सांगायला हवंय. वहिनीबाई, पास झालात आपण. का आजी कानात सांगून गेली तुझ्या? अरे तू चिडतोस कशाला? तू बघितलं नाहीस किती टोन डाऊन झाली ती? ए बाई, तू त्याच्यावरून निष्कर्ष काढू नको. काही सांगता येत नाही. म्हणजे मी खरंच पास नाही झाले का? तू काय सारखं पास नापास लावलंयस?
तू आता इतक्या दिवसांनी आली आहेस, घरच्या लोकांची काय आठवण वगैरे नाही? मामा मिस करत असेल तुला. जा भेटून ये. कुठेही जायची गरज नाहीये. तुझी आई इथेच आली आहे, आत बसली आहे. मम्मा मम्मा इकडे आली आहे. सुभाष, खरं तर मी आज अपोलोजाईज करायला आले. म्हणजे मला माहित नव्हतं मी अभिजितला गरजावंही हो म्हणेल म्हणून तुम्ही सगळी मंडळी इतकी हर्ट व्हाल. नाही, इनफॅक्ट सुभाष, मी लवकरच येणार होते, पण अनफॉर्च्युनेटली माझी रिया तिला ऍडमिट करावं लागलं. आई, अरे ग्रेट, तुम्ही आलात. नाही, मी आता सुभाषशी तेच म्हणत होते. म्हणजे मी तुम्हा सगळ्यांचीच माफी मागायला इथे आले होते. मला माहिती आहे शमीला या फॅमिलीमध्ये ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही तिला गावी घेऊन गेलात, तिची टेस्ट वगैरे घेण्याचा प्रयत्न केला असेल, आणि मला माहिती आहे तिचा परफॉर्मन्स अप टू द मार्क नसणार आहे. तुम्हाला तिच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या नसणार. इजंट इट सुभाष? सुभाष, बोल, तुझं गप्प राहू नको. काय आहे की इफ यू सायलेंट म्हणजे मला. तुम्ही मला जर बोलायला वेळ दिलात तर मी बोलेन. ऑफकोर्स, बोलू प्लीज. या घरामध्ये जे काही चाललंय ते मला अजिबात मान्य नाही. पण कधी कधी आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतात की आपल्या मनात असून सुद्धा आपण त्याच्या विरुद्ध बोलू शकत नाही. शमिकाची गावाला नेऊन परीक्षा वगैरे घेणं हा त्यातलाच एक प्रकार आहे. मुळात आपल्या मुलांचा निर्णय चुकीचा आहे. म्हणजे निवडलेला माणूस चुकीचा नाही, पण आजूबाजूची परिस्थिती न जुळणारी आहे असं मला वाटत होतं आणि वाटत राहील. संसार करता येतो की नाही याची पूर्व परीक्षा घेता येत नाही असं माझं ठाम मत आहे. अर्थात मला विचारल्याशिवाय मी माझं मत देत नसतो आणि कुणाचे सल्लेही घेत नसतो. या पूर्व परीक्षेच्या पसाऱ्यातून जो काही निष्कर्ष निघेल त्याचे मला काहीही देणं घेणं नाही. जातो मी. आई, मला माहिती आहे आमची शमी तिकडे तुमच्याबरोबर गावाला गेली असेल आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते ती काहीच करू शकली नसेल. त्याला कारण आहे ना तसं. आमच्या घरात ना चहाचा कप देखील तिला उचलायचं माहित नाहीये. खरं सांगू का, तिच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला असेल ना, आय एम रिअली सॉरी. मी पूजा करायला जाते, तुम्ही बसा. थँक गॉड. मला वाटलं म्हातारी ऍक्सेप्ट करते की काय, पण नाही. तिचं मत कळलं आणि सुभाषचंही मत कळलं. आता फक्त एकदा शमिका बरोबर क्रॉस चेक करते. म्हणजे सॅनी, दॅट्स ग्रेट, रिअली ग्रेट. खूप बरं वाटतंय मला आता. मला जे जे बेस्ट करता येण्यासारखं होतं ना, ते सगळं मी मनापासून केलं. आता फक्त रिझल्टची वाट बघण्याखेरीज काहीच नाहीये माझ्या हातात. आई, मी मम्माला भेटून येऊ पटकन. खूप मिस केलं मी तिला. चल ये. मम्मा, शमी, माय बेबी. अबे बेबी, काय ग तू इतकी टॅन का झालीस? जाऊ दे ना मम्मा. असं आहे, आपण पिकनिकला जातो तेव्हा टॅन होतोच ना. पण तू तिकडे पिकनिकला गेली नव्हतीस ना. जाऊ दे. बरं मला सांग, तू इथे कशी काय आलीस? इनफॅक्ट मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आले. अभिजित, आय एम रिअली सॉरी. मला खरंच माहित नव्हतं की तू आमचा गरजावाई हो असं म्हणते तेव्हा मी तुझा इन्सल्ट करते. तुम्ही हर्ट व्हाल असं मला खरंच वाटलं नव्हतं. रिअली सॉरी. इट्स ओके. थँक्यू सो मच अभिजित.
इनफॅक्ट मी खरंच सांगते, मी मी म्हणूनच इथे आले होते तुम्हा सगळ्यांची माफी मागायला. मी माझ्या बाजूने खरंच प्रयत्न करते की तुझं आणि शमिकाचं लग्न व्हावं म्हणून. म्हणून तर मी इथे आले. तुझ्या बाबांशी बोलले, तुझ्या आजीशी बोलले. अँड यू नो व्हॉट, मला खरंच खूप काळजी वाटते. म्हणजे याचे वडील तर स्पष्टपणे नाही म्हणाले आणि आई, त्यांचं तर मला काही कळलंच नाही. त्यामुळे मला असं वाटतं ना की मला असं वाटतं की आजीला शमिका आवडायला लागली आहे.